हॅलो. आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की काव्या नंदिनीला विचारत असते की जन्मेजयंचं ऑफिस कसं चालू आहे. तेव्हा नंदिनी तिला त्याच्याबद्दल सांगत असते. तेव्हा नंदिनी बोलता बोलता बोलते की अगं काल उपाशीच ते झोपले ना. आता मी म्हणून तर त्याच्यासाठी मशरूम पुलाव बनवला आहे. लंचला ते जेवतात का नाही माहीत नाही, पण चांगलं स्वतःच्या हातानेच जाऊन भरवणार आहे त्यांना. तेव्हा नंदिनी तिला आठवण करून देते की तुला माहिती एकदा तुला पार्थना ऑफिसला जाऊन साबुदाणा खिचडी द्यायची होती. तेव्हा काव्य बोलते हो ना, चांगलंच आठवते. तेव्हा नंदिनी बोलते अगं त्यांचा उपवास वगैरे काही नव्हता. तेव्हा काव्य बोलते काय त्यांचा उपवास नव्हता. तेव्हा नंदिनी बोलते हो अगं पण सॉरी, आणि त्यांचा उपवास नसता असं तुला सांगितलं असतं तर तू गेली असतीस का, नाही ना. आणि तुला माहिती आहे तेव्हा जीवांचा पहिलाच दिवस होता ऑफिसला येण्याचा. तेव्हा काव्याला सगळं आठवतं की ती पार्थला जीवन वाढणार तेवढा तिथे जीवा येतो आणि जीवा गैरसमज करतो. आणि लिफ्टमध्ये सुद्धा काव्य त्याचा हात पकडते. तेव्हा जीवा त्याच्यावर चिडचिड करतो की माझा हात पकडण्यापेक्षा जा तुझ्या नवऱ्याला जेवण वाढ. आणि आपलं प्रेम तेव्हाच संपलं होतं जेव्हा तू दादाच्या नावाचं मंगळसूत्र काढायला नकार दिला होतास. हे सगळं काव्याला आठवत असतं. तेव्हा नंदिनी बोलते आलीच हमी. तेव्हा काव्या मनात बोलत असते की बरोबर साधं वाटणाऱ्याच्या प्रसंगामागे माझ्या आणि जीवाच्या मनात काय वादळ सुरू होतं ताई, हे तुला नाही माहिती आणि तुला ते कळू पण नाही. इकडे रम्या आणि वसू पेन ड्राईव्ह लॅपटॉपला लावून बघत असतात. इकडे रम्या खूप एक्साइट असते आणि ती बोलत असते की आई या 8 सेकंदाचं या 8 सेकंदात माझं आणि पार्थचं भविष्य बदलणार आहे. आणि मला काव्याचं या 8 सेकंदाचा व्हिडिओ बघितल्यानंतर ना मी सरळ पार्थलाच दाखवणार आहे. तेव्हा वसू बोलते भविष्य बघणं बंद करशील, आधी बघ प्ले करतो पेन ड्राईव्हमध्ये काय ते तर बघू दे. तेव्हा रम्या बोलते हो हो. तेव्हा व्हिडिओ प्ले होतो. काव्या कॅफेमध्ये तिथे बसलेली असते. तेव्हा काव्याला बघून त्यांना खूप आनंद होतं. काव्य काही बोलणार तेवढा तिथे व्हिडिओ पॉज होतो. तेव्हा वसू बोलते काय 8 सेकंद संपले पण. तेव्हा रम्या बोलते थांब मी पुन्हा प्ले करते. आणि पुन्हा प्ले केल्यावर बघते तर पुन्हा तिथेच तो व्हिडिओ संपतो. तेव्हा वसू बोलते की काय आहे एवढ्याशा व्हिडिओसाठी आपण त्या मुलाला एवढे पैसे दिले. तेव्हा रम्या बोलते थांब त्याला फोनच करते. तेव्हा रम्या फोन करून त्याला बोलते की काय रे बावटा, काय रे डाटा रिकवर करतो म्हणून बऱ्याच हुशारक्या मारत होत्या ना, परत आता बोल फक्त, ठेव फोन. तेव्हा रम्या रागाने फोन ठेवून देते. तेव्हा वसू बोलते काय आहे एवढंसं काहीच नाही त्या पेनड्राईव्हमध्ये, फक्त एक ती आगाऊ काव्या दिसली. तेव्हा रम्या बोलते आई पण त्या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काव्याबरोबर काहीतरी तर असेलच, कारण की ती बाई म्हणत होती ना की तू एकदा पेनड्राईव्ह बघ असं मामीला, आणि मामी तो पेनड्राईव्ह घेऊन खलबत्त्यात कुठून काढते. तेव्हा रम्या बोलते पण आपल्याला या पेनड्राईव्हमध्ये काय आहे ते कळायलाच हवं. तेव्हा वसूही बोलते की हो ना, पण आपण काय करू शकतो. तेवढं तिला आठवतो ही रम्या आपण त्या बाईलाच भेटलो तर. तेव्हा रम्या खूप खुश होते आणि बोलते अगं आई या पेनड्राईव्हच्या मागे लागण्यापेक्षा आपण त्या बाईला शोधायला पाहिजे होतं. पण आई मामी सहजासहजी त्या बाईचं नाव आपल्याला कळू देणार नाही. त्यामुळे मी आता ऑफिसला जाते, माझं काम बघते. तू त्या बाईला कसं शोधायचं काय ते आज संध्याकाळपर्यंत बघ. त्या बाईचं नाव संध्याकाळपर्यंत आपल्याला कळायलाच पाहिजे. इकडे माणिनीची मैत्रीण सुनीता तिच्या कॅफेमध्ये असते. तेव्हा तिच्या कॅफेमधली ती वेट्रेस तिला रश्मी बोलते की मॅम दिवाळीला काढलेले फोटो तुम्ही शेअर नाही केले, शेअर करा. तेच फोटो मी पोस्ट करेल सोशल मीडियावर आणि आपल्या कॅफेला टॅग करेल, तेवढीच आपल्या कॅफेची जाहिरात होईल. तेव्हा ती बोलते हो करते हां लगेच. तेव्हा ती फोटो बघायला जाते. तेव्हा तिला फोटोमध्ये तिथे जीवाचा फोटो असतो. तिने एकदा जीवाचा गुपचूप फोटो काढलेला असतो तो. तेव्हा तो फोटो बघते आणि तिला लगेच आठवतं की माणिनीने तिच्या गालात जोरात एक मारलेली असते. आठवून ती गालाला हातच लावते. इकडे वसू आशा काम करत असते तिथे येते. तेव्हा वसूला आठवतं की ज्या दिवशी माणिनीने सुनीताला घराच्या बाहेर काढलेलं असतं तेव्हा तिथे आशाही असते. तेव्हा वसू आशाला विचारते की आशा त्या दिवशी तू इथेच होती ना गं. तेव्हा आशा बोलते कोणत्या दिवशी. तेव्हा वसू बोलते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. अगं ते माणिनी सोबत ती कोण होती गं. तेव्हा आशा बोलते की नाही माहिती मला. तेव्हा वसू बोलते की अगं ती नाही का तिची मैत्रीण होती का गं. तेव्हा आशा बोलते शपथ मला नाही माहिती हो, मी किचनमध्ये मसाला कुटत होते ना. तेव्हा वसू बोलते हो का, का तुला काहीच आठवत नाही का. त्या निदान तिचं नाव तर ऐकलंच असेल ना. तेव्हा बाकीच्या गोष्टी परत तुझ्या लगेच कानावर येतात आणि ही गोष्ट नाही आली. नाव काय होतं तिचं. तेव्हा ती नाव घेणार तेवढं तिथे माणिनी येते आणि बोलते काय चाललंय तुमचं. तेव्हा आशा सांगणार की अहो ताई, तेवढ्यात वसू टॉपिक चेंज करते. अगं कुठली भाजी करायची ना ते विचारत होती मी तिला. हो ना. तेव्हा आशाही बोलते हो. तेव्हा माणिनी बोलतो अच्छा आज कुठली भाजी करायची आहे ना, तो बेत मी आशाला आधीच सांगितला आहे.
तेव्हा मानिनी बोलते, आशा चल गं, जरा माझ्यासोबत येतेस का? पडदे काढायचे आहेत. ती नको थांबूस म्हणून आशाला मानिनी घेऊन जाते. तेव्हा वसू मनात बोलते की तू कितीही प्रयत्न कर मानिनी, पण मी आणि रम्या आज त्या बाईचा पत्ता शोधूनच राहू. नंदिनी जीवाच्या आणि त्यांच्या ऑफिसमध्ये येते आणि ती सरळ जीवाच्या केबिनमध्ये जाते आणि जीवा आवाज देते आणि बोलते की कुठे गेले असतील हे. तेवढ्यात ती बाहेर येते. तेवढ्यात ते पिऊन काका तिथे येतात आणि बोलतात की नंदिनी मॅडम कशा आहेत? तेव्हा नंदिनी बोलते की मी मस्त आहे काका, तुम्ही कशा आहात? आणि जीवा कुठे दिसत नाही आहेत. तेव्हा ते बोलतात की आम्ही तुम्हाला दाखवतो. तेव्हा जीवा बाहेरच्या क्युबिकमध्ये काम करत असतो. तेव्हा ते बोलतात नंदिनीला दाखवतात. तेव्हा नंदिनीला खूप वाटत असतं. जीवा कामात पूर्ण झोकून गेलेला असतो. तो फोन कॉल्स अटेंड करत असतो. सगळं कामात त्याचं पूर्ण लक्ष असतं. आजूबाजूला त्याचं बिलकुलच लक्ष नसतं. तेव्हा काका सांगत असतात की अहो जीवा दादा ऑफिसला आले ना, आम्हाला खूप बरं वाटलं, पण आता ते पहिलेसारखे राहिले नाहीत हो, ते खूप बदललेत. मी त्यांना आणि माझ्याकडे ते फक्कड चहासुद्धा मागत नाही. मी त्यांना चहा करून दिला, पण तो चहा थंड होऊन गेला, एवढं कामात होते ते. मी त्यांना बोललो की मी चहा गरम करून देतो, पण नाही बोलले ते, तसाच थंडा चहा प्यायले ते. तेव्हा नंदिनी बोलते, तेव्हा ते काका बोलतात की जीवादादांना असं काम करताना बघून छान वाटतंय ना? तेव्हा नंदिनी बोलते हो, आणि म्हणूनच तर मी आली आहे ना काका, की तुमचे जीवादादा जेवतात का नाही ते बघायला. तेव्हा जीवा असंच चिप्स वगैरे खात असतो. तेवढा त्याला ठसका येतो आणि तो पाणी पितो. नंदिनीला हे बघून रडायलाच येतं. तेव्हा नंदिनी आवाज येते जीवा. तेव्हा जीवा उठतो आणि बोलतो की नंदिनी तू कधी आलीस? तेव्हा नंदिनी बोलते की मी आत्ताच आली आणि तुम्हाला डबा घेऊन आली आहे. तेव्हा जीवा बोलतो ऐक ना, तू इथे ठेवून जा, मी खाईल नंतर. अगं मग मी जर आता जेवायमध्ये टाईमपास केला ना तर माझं काम राहून जाईल, मग कंप्लीट नाही होणार. तेव्हा नंदिनी बोलते की ते जाऊ द्या, हे बघा सगळा स्टाफ जेवायला गेला आणि तुमचं काय चाललं आहे, गुपचूप खाऊन घ्या. तेवढ्यात काका प्लेट आणून देतात. तेव्हा नंदिनी बोलते बघितलं प्लेट पण आली, चला बरं तुमच्या आवडीचा पुलाव बनवला आहे मी. तेव्हा नंदिनी जीवाला वाढून देते. तेवढ्यात रम्या बोलते ब्रेक ओव्हर आणि तेव्हा नंदिनी तिच्याकडे बघते. तेव्हा रम्या बोलते ब्रेक संपलाय जीवा. इकडे काव्या स्टडी करत असते आणि बोलते की आत्ता हे चॅप्टर कंप्लीट झालंच पाहिजे. तेव्हा ती इकडे तिकडे एरझाऱ्या घालत असते पुस्तक वाचत. तेवढ्यात तिथून पार्थ येतो आणि दोघांची टक्कर होते. तेव्हा काव्या बोलते ऐक देशमुख, तुम्हाला कळत नाही का हो, बघून चालता येत नाही? तेव्हा लागलं ना मला. तेव्हा पार्थ बोलतो मग हे 4 डोळे काय मजाक म्हणून लावले, कोणी समोर येतं ते बघता येत नाही? तेव्हा काव्या बोलते 4 डोळे तुमच्याकडे पण आहेत. तेव्हा काव्या बोलते काय हो तुम्ही, मला एकतर भूक लागली, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत आणि मी जर खाल्लं तर मला झोप येते हो, आणि मला झोपायचं नाही. मी सकाळी पहाटे 4ला उठते आणि रात्री पण 11-12 वाजेपर्यंत पुस्तक हातात खाली ठेवू देत नाही, पण मला खाल्लं तर झोप येते आणि भूक पण लागली. तेव्हा पार्थ बोलतो चूप, एकदम चूप. तेव्हा काव्य शांतच होते. तेव्हा पार्थ बोलतो असं कोणी सांगितलं आहे की अहो तुम्ही जर जेवला नाही तर तुमचं ह्या अभ्यासातलं डोक्यात जाणार नाही, आणि असं कोणी सांगितलं आहे की जेवलं नाही तर अभ्यास होतो म्हणून, आणि अभ्यास करताना जेवायचं नसतं म्हणून? तेव्हा पार्थ बोलतो असं कोण करतं? तेव्हा काव्या मी करते आणि चष्मा घालायला लागते, तर तिच्या चष्म्याचं काडी डोळायला लागते. तेव्हा ती बोलते लागलं. तेव्हा पार्थ बोलतो की हळूहळू बसा खाली इथे. तेव्हा पार्थ बोलतो दुखतंय? तेव्हा काव्या बोलतो नाही, लागलं तर दुखणारच ना. तेव्हा पार्थ बोलतो मग कोणीच तुम्हाला स्टाईलमध्ये चष्मा घालायला लावला होता? तेव्हा काव्य बोलते दुखतं. तेव्हा पार्थ तिला बोलतो की बसा, आणि तो त्याच्या खिशातनं रुमाल घेतो. त्याचा रुमाल काढतो आणि त्याच्या खिशातनं काहीतरी पडतं. तेव्हा तो रुमाल घेऊन तिच्या डोळ्याला शेक देत असतो. तेव्हा पडलेली चिठ्ठी काव्य उचलते आणि बोलते काय हे ज्वेलर्सचं रिसीट? तेव्हा पार्थ पटकन ती चिठ्ठी घेतो आणि बोलतो ते आईसाठी दागिना करतोय ना, म्हणून त्याची रिसीट ही. तेव्हा काव्य बोलते पण मी कुठे तुम्हाला विचारलं की तुम्ही कोणासाठी दागिना करताय ते? तेव्हा पार्थ बोलतो तुम्हाला खूप प्रश्न पडतात ना आधीच, म्हणून मी उत्तर आधीच देऊन टाकलं. तेव्हा पार्थ काव्याला बोलतो अभ्यासाकडे लक्ष द्या, आलोच मी, आणि पार्थ तिथून चालला जातो. इकडे रम्या नंदिनी आणि जीवाजवळ येते आणि टाईम दाखवत असते. तेव्हा जीवा एक घास खातही नाही, तसंच चमचा खाली ठेवतो. तेव्हा नंदिनी बोलते की तुम्ही खाऊन घ्या, तुम्ही कशाला हे करताय, आणि काय गं तू काही नवीन काम सुरू केलं आहेस का? तेव्हा रम्या बोलते की माझं हेच काम आहे, मी ते सगळ्यांना मोटिवेशन करते. काय आहे ना, काहींचा लंच टाईम आहे ना, त्यांना लंच टाईम कधी होतो आणि कधी संपतो हे आठवण करून द्यावं लागते, नाही तर सुस्ती चढते सगळ्यांना. कसं आहे ना, काहींचा लंच टाईम दुपारचा चहाचा टाईम झाला तोपर्यंत चालूच असतो. रम्या टोमणे मारत असते. तेव्हा नंदिनी रम्याला बोलते की वाह, तुझं डेडिकेशन बघून खूप छान वाटते. आणि कसं आहे ना रम्या, हातात सुरी दिली म्हणून पाहिजे ते कापत बसायचं नसतं.
जे सुटेल ते कापत बसायचं नसतं. आणि आपला तू ज्या लोकांबद्दल बोलतेत ना, तर आपला स्टाफ तसा नाहीच आहे, सगळा डेडिकेटेड स्टाफ आहे. तेव्हा नंदिनी सगळ्यांना विचारते, आहे ना? आणि राहिला प्रश्न जीवांचा, डेडिकेशन त्यांच्या रक्तात आहे, त्यांच्या भावाचा, त्यांच्या बाबांचा आदर्श आहे त्यांच्या डोळ्यासमोर. मला हे ऐकून हसायला येत असतं. आणि मी जेवढं त्यांना ओळखते ना, ते प्रत्येक काम झोकून देतात. तेव्हा रम्या हसून बोलते, ते तर दिसतंच आहे. तेव्हा नंदिनी बोलते, काय दिसलं तुला? आजचा लंच टाईम पूर्ण त्यांनी काम करत घालवला आहे, फोनवर बोलत, क्लायंटशी बोलत होते. मी स्वतः डोळ्यांनी बघितलं आहे. ते नाही दिसलं तुला? काल रात्री न जेवता तसेच झोपी गेले ते डेडलाईनच्या नादात. आणि आजही ऑफिसला आले, ब्रेकफास्ट न करताच काम करता येते. आणि तरीसुद्धा वेळ मारून 4 बिस्किटं कशी बशी तोंडात कोंबताय आणि पाणी पिऊन भूक भागवता येते. तेव्हा जीवा उठतो आणि बोलतो, नंदिनी सोड ना तिचं. तेव्हा नंदिनी बोलते, नाही जीवा, कोणीही येऊन काही बोलून जायचं म्हणजे काय? एक चूक केली तर काय मोठं गोष्ट झाली का? 2 घास खाल्ले तर काय आभाळ कोसळणार नाही आहे. नाही जीवा, तुम्ही जेवून घ्या. तेव्हा रम्या बोलते, नंदिनी, प्रेमाने खाऊ घालायला हे काही घर नाही आहे, ऑफिस आहे. आणि इथले काही नियम असतात, काही डेडलाईन्स असतात. आणि डेडिकेशन तुमच्या कामातून दिसायला हवं. जीवाने आल्यापासून काहीच प्रूफ केलेलं नाही आहे. अगं बस झालं, नंदिनी ओरडते. आज ऑफिसचा दुसरा दिवस आहे गं त्यांचा, त्यांना थोडा वेळ तर दे. तू तर बॉस असल्यासारखी त्यांच्या डोक्यावर बसली आहे. तेवढ्यात विक्रम तिथे येतो आणि बोलतो, काय कसली चर्चा चालू आहे? तेव्हा विक्रम तिथे येतो आणि बोलतो, हे काय, तू अजून खातोस आहेस? लंच टाईम पुरला नाही का 5 कोर्स मील्ससाठी? तेवढ्यात रम्या बोलते, मामा, मी तेच सांगत होते दोघांना, पण ही नंदिनी बघ ना, ऐकतच नाही आहे. तेव्हा नंदिनी बोलते, बाबा ते मी. तेवढ्यात विक्रम बोलतो, तू काय करतेस ऑफिसमध्ये इथे? तेव्हा नंदिनी बोलते, काही नाही बाबा, मी फक्त त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आले होते. तेव्हा विक्रम बोलतो, नंदिनी, आपल्या ऑफिसची खूप मोठी कॅन्टीन आहे आणि उत्तम आहे. उद्यासाठी त्याच्यासाठी डबा घेऊन नाही आलीस तरी चालेल. तेव्हा विक्रम बोलतो, सगळ्यांना खेळ बघून झाला असेल तर चला कामाला लागा. तेव्हा रम्याही मुद्दाम बोलते, हो बसा पटकन कामाला लागा. तेव्हा विक्रम बोलतो, आणि तुझं काम कुठपर्यंत आले? तेव्हा रम्या बोलते, हो ते मी लोगोच बघते, आले. तेव्हा जेव्हा हातातलं ताट नंदिनीकडे देतो आणि बोलतो, मी संध्याकाळी आल्यावर खाईल. तेव्हा विक्रम बोलतो, ठीक आहे आता खाऊन घे. तेव्हा नंदिनीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तेव्हा ते दोघं बसून जेव्हा खायला लागतो आनंदाने. तेवढ्यात विक्रम पुढे जातो आणि काकांना बोलतो, की काका, जीवाला चहा, कॉफी, नाश्ता काही विचारत जा. तेव्हा तेही बोलतात की हो सर. नंदिनी जीवाला बघून खूप खुश होत असते. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.